हे सिलसिला भितर सामान पयलीं रहनुमा ही रावंकात आमकां की आमची कोशिश को ही रावंकास केस आमचे सामने आयला मग अगर तो माणूस वाकई भितर मजलूम वाटे तरी तितलो केस आमी घेवनुकास मजलुमाची हिमायत आमचो दिनी फरिजा हो अगर केलता आमचे कडेन आयिल्लो माणूस गलत वाटे ची सामने आला वळखू पडटा तेका गलत रावचे बावजूद तेजो सपोर्ट करूंक बल्लान आमचे दिलाको खटकतले आनी आगे बडूंक आमकां इत्मिनान जावचें ना तासो इसले केस जे कोण ते केस भितर आमी वळखतात की आयिल्लो फरीक मजलूम वाटे तरी तेका साथ दोन ते काम करचें अगर जालीम वाटे आनी आमी कोशिश करूंक शकतात की हांकां आपसा भितर कंप्रोमायज करून तेका सॉल्व करया तरी तेको तीन येते नगर करतात तेको हरकत ना आम वकिलाकडे गेल्ला पर्यंत आमची मनशां बार बार येवचे बार बार देखून तशे फोन केला को फोन उखलना रावचे इसलिए से देखून ती शिकायत आम तरफ पर येता तो मौका आहे म्हणजे आणि यातली दक्कन जाऊ शकता त्यांचं केस तुम्ही देखून तसे आपले हाताभितर घेऊन करून ती शिके मोहल्ला येतात तुमच्या सामने चांगले कोण तो केस घेऊन कस का म्हणून तो केस तुम्ही हातात घेऊन दक्कन से दक्कन त्यांचा मामला निपटवला ज़्यादा बेहतर जातले मनशा को जे काय परेशानी पासून मनशा वरतात वरना वकीला पाटेकर्स जो है केटो का फीस लगता मुमकिन है तुमका जो तसे कानूनी तौर पर बस रुकावटों जाऊ सकता कानूनी रुकावटों हल्ली स्रोत अलग रहता अगर कानूनी रुकावटों नाही तरी बीजी मैं सदा पण तो किस्माची हे जे ताखीर जाऊन येते आणि आमची जो कोणती माणसे येतले तुमच्याकडे कोण ब्रादराने वतन येऊ या बिकून येऊ तुमच्यासह निको एक मौका शे त्यांच्या सामने आमची कोणत्याशी तालिमात पेश करू सो आमच्या पर आमची माणसे मुसलमान माणसे निश्चित घराची माणसे बकीत करून मागेन आपल्या जेव्हा कित्याक तिका झुटे दाबोवपाक पडटा ती वतलो झुटे दाबतलो तेजो पेशा झूट थ्रू वापसता ही हकीकत न्हय अल्लामा इकबाल रहमतुल्लाह अलैह व्हडले वकील होते आपलं कितले खर्चा रुपये घालून तितली वकालत करते होते आणि सच जापूची जी की आपण जरूरत पडते होती तोच केस हातामध्ये घेतले नतीजा काय होता बदला अल्लामा इकबाल कोणतो केस घेऊन पण कोर्टामध्ये गेला वो जज बोलतो हो 100% सही माणसाका वकालत करते वाटे जराशी जापता तर त्याला ऑर्डर देऊन फिरवतो आम्ही कोण तास देऊ शकतात आम्हाला एक छोरा जाऊ का इसलिए केस हातामध्ये काही घेऊन नाही बोलू ही खबर वकिलाकडे पाहून वकिलाकडे जजाकडे पाहून ते मग एक मौका येतो इंशाल्लाह अल्लामा इकबालापर्यंत आमचं जज को जो खेळ असलेलं डिस्ट्रिक्ट जज हायकोर्ट जज सुप्रीम कोर्ट जज अरे वो घेतला दिस मतलब काय बोलला सही केस घेतला तरी वो आम्ही तासून द्या ही लाईन तर तुम्ही जे कोणते येते वाटेल ती लाईन आमकां आज वक्तची जरूरत आणि तुमकां आम्ही मुकम्मल तौरा पर जहां तक म्हजो आपलो हे अशे खलीज काउन्सिल तर्फीन को मी सांगता तुम्ही आमचे जमात साल लीडर आणि जमात साल असले आमचे एडवोकेट आमचो भरपूर तुमकां तावन वतो आशी आणि इंशाल्लाह रातलो मसलो असलो अदालत सकस अदालत सही आहे तरी जो कोणती उम्मीद अशी वरना अदालत अगर गलत फैसला देता आणि अदालत फैसला तुमचे वकिलापर्यंत जजावर असर पडता मी एटलाच ऐकला की बाजूच वकील एटली सख्त आणि एवढे वडले राहतात की वकिलाचे नाव पलताच जजावर त्याचा असर पडता इंशाल्लाह आम्ही तुमची उम्मीद धरवता हूँ अब्दुल रकीब साहेबांना उम्मीद धरवता हूँ कि तुम्ही महज जो कोणते ढकले गेले कामां उपरतो नाही बल्कि मिल्ली तौरावर पर जो कोणते कामाची आमकां जो कोणती आगे बढ़ूची जरूरत आहे मिल्ली तौरावर पर आगे बढ़ूची ते कामा भितर तुम्ही आपल्या हाता भितर घेऊन को त्याच्या ऊपर जो कोणती वस्तू करता की आज आम्ही दरा चिजा भितर आपसा भितर इख्तिलाफात करता हूँ तेजे नतीजा भितर दुसरे आमच्यान फायदा करते उरले तासो ही म्हजी गुजारिश की आपसी आमची इख्तिलाफात या कुछ उच दीस जाता त्यांनी तिंगाकच रफा दफा केले आपसा भितर सॉल्व केले पयलो स्टेज होकच आसलो मुसालात करून अगर जाल नाही तेन्ना आपली दिनी जे कोणते इदारे आहेत तिंगा वचून आमचे सॉल्व करूचे हाँ बास क्रिमिनल केसेस राहता मजबूरन तिंगा वचूंकच पडता तरी ते ठावा पर गेला मग आमचे जे कोणते वकाला मुस्लिम वकाला वाटे तांकां सही रहनुमाई करून इंशाल्लाह आगे बढ़तले तरी एक दिनी खिदमत को जातली आणि हेज्यान माशराची को हिफाजत जातली आयंदा नसले सोको एक निको नमुना आणि उत्सव मिळतलो आमचे मुसलमानाचं जे कोणती चॅलेंजेस आहेत त्याच्या हालात भितर असे सम्मान कठीण आणि सम्मान जरूरत जे कोणते असले आमचे बेहतरीन मुस्लिम वकिलाची जरूरत अपना पर बराबर फोकस देसा जिशी तुमका जरूरत पडली तुम्ही जरूर असले उलमा इकराम श्री असले दीनी तरीका पर शरीयत का सांगता तिको तुम्ही राह करण्याची कोशिश करतले घेण्याची कोशिश करतले ओपनिंग दौरान जे कोणते शिमारशी हिदायत आमचे काजी साहेबा तर्फीन आणि आमचे कौमाचे जिम्मेदारा तर्फीन म्हाका देऊन गेली तेजे उपर अमल करची भरपूर कोशिश करतलो म्हजी टायमिंग जे कोणती आहे ऑफिसात बसूची रेग्युलर टायमिंग सकना 10 तुकून 11 आमी हिंगा अवेलेबल राहता त्या मागीर आमच्यो कोर्टाच्यो टायमा वेळार
का शेड्यूल होता सांगू शके नाही बीजी मगरिबेन आवाज जाला मागीर तुकून लगभग 8:30-9 घंटे सर मैं ऑफिसा भितर अवेलेबल रहता जे कोण म्हजी मदत कास आणि जे कोणती सर्विस अगर शक्कास आहे तरी त्यांनी म्हाका कॉन्टॅक्ट करून या बीजी डायरेक्ट वॉक इन सगळं 10 तुकून 11 दरम्यान या मगरिब तुकून लगभग ईशा दरम्यान या 9 घंटा सर मैं हिंगा अवेलेबल रहता वो प्रोफेशन भली वसी आहे आणि हो LLB शिकून या लॉ शिकून माणूस एकच फील्डमध्ये प्रॅक्टिस करता नाही लॉ शिकली म्हणजे हर एक दरवाजा ओपन आहे चाहे मी UPSC एग्जाम्स IAS IPS प्रिफरेबली लॉ बॅकग्राऊंडची माणसं प्रिफर करतात आणि ते जे लागते हर एक कंपनी भितर येता लॉयर इज मॅन्डेटरी बाय लॉयरा धरवतात बीजी वेरियस फील्डे भितर कंपनीज भितर या बीजी हर एक भल्ली वसी आहे फील्ड प्रिफर करा लॉ शिका या फील्डे भितर आणि कौमी आणि मिल्ली खिदमातचो जज्बा धरून म्हणून लॉ शिकला जे कोणत्या हालात भितर आम्ही गुजरते वाटेत हे जे कौमा आणि मिल्लते बली व्हडलो फायदा